मी पद्मावती केशव तोरणे वडीपुरी या गावातली आहे। आमच्या गावामध्ये बिबटे आल्या त्याच्यामुळे जास्तच भीती पैदा झाली। त्याच्यामुळे सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे आणि जे रात्रीची लाईट आहे ना ती दिवसाची सोडावी। 4 दिवस झाले आमच्या गावामध्ये आम्हाला माहिती आमच्या रत्नेश्वरी आहे ना तिथं आलता, तिथून इकडं व्हिडिओ पाठवला। मग तिथं आमच्या सकाळी लगेच आम्ही बघला तिथं हरण मारून टाकलं होतं। ते हरण आम्ही बघितलं ना। आता याचा आल्या पण ते रोजदार येत नाहीत ना। आमच्या आता घरच्या गडी दुऱ्यावर बसायला लागले, आम्हाला यायचा आले काय करावं, त्याच्यामुळे आमची परेशानी लई व्हायली। आमच्या रत्नेश्वरीला देवीला दर्शनाला कारमध्ये माणसं येऊ आले दर्शन करण्याकरता। त्याला कारमधून एक लिफ्ट दिसला आईच्या माला। त्यानं बघल्या कार उभी केली आणि काच लावून व्हिडिओ तयार केला। व्हिडिओ तयार करून आमच्या वडीपुरीला त्यानं टाकला। वडीपुरीला कळल्यामुळं मग समधी पसरली चर्चा की लिफ्ट आला लगेच लगेच संध्याकाळी आमच्या रमण्यामाला येऊन त्यांना हरण मारलं। मग आम्ही सहज शिवारी शेतात आमचे आले शेरडेकरी ढोरकाकी बुराकी आले, त्याने बघलं ते हरण मारलेलं। ते हरण मारल्यामुळे त्यानं ते घेऊन गावाकडे आले समधी ढोरं घेऊन। तेव्हापासून समधी चर्चा झाली की हे वाघाला लिफ्ट आला आहे ना, कोणीच तयार शेताला मजुदारी तयार नाहीत कोणी। आम्ही सुद्धा आम्हाला यासाठी तयार भेटते वाटतं। तर आमची मागणी एकच आहे की बाबा गव्हर्नमेंट याची चौकशी करून फाणी करून त्याला धरलं म्हणून कळालं तर लोकांची भीती जाती, नाहीतर मग लोकांच्या मनात राहते बा इथंच आहे। जर माणसं वाट लावून त्याला जर धरलं तर माणसाची भीता कमी होईल। आणि एक सरकारची विनंती आमची की आम्हाला लाईट द्या सोडावं। आज संध्याकाळी आम्ही आता भीती वाटते त्याच्यामध्ये ढोळासुद्धा पाणी पिठं दिवसा आम्हाला लाईट द्यावं एवढं आमची मागणी आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।